सांगाल एकंदरीत शेतकऱ्यांसाठी मोठा झुलासा दिलेला आहे। आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादांनी या ठिकाणी मांडला। माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार राज्यातल्या सगळ्या घटकांना कसा न्याय देतं याचं ज्वलंत उदाहरण हा आजचा अर्थसंकल्प आहे। शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या मोफत विजेचा निर्णय आहे। 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपये आपल्या महिलांच्यासाठीचं अनुदान त्या ठिकाणी आहे। 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आहे। सौर कृषी पंपाचा निर्णय आहे। 108 जे मोठे प्रकल्प आहेत जलसंपदा विभागाचे त्याला सुप्रमा देऊन 3 लाख हेक्टर जमीन बारमाही पाण्याखाली आणण्याचा या ठिकाणी सवलत आहे। शेतकऱ्यांना मी सांगितलं तसं 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज देण्याचा या ठिकाणी निर्णय आहे। सगळ्या युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लागू करण्याचा निर्णय आहे। अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही की ते क्षेत्र डावलल्या गेलेलं आहे। मुंबईमध्ये म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामधल्या आणि इतर भागातल्या पेट्रोल डिझेलवरचा जो दराचा फरक होता त्याच्यामध्ये सुद्धा सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं बजेट या राज्य सरकारनं मांडलं। बोलाना आझाद महामंडळाला 300 कोटीवरून 500 कोटीचं देण्यात आलेलं आहे। कुठेतरी आता आठवण झाली का बांबू लागल्यानंतर असं उद्धव ठाकरे नाही त्यांना काय हे बघा, ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वात सरकार असताना कधी ह्या योजना आणल्या नाहीत, कधी कुठल्या महामंडळांचा निधी वाढवला नाही। ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी सुद्धा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो, त्यावेळी आम्ही सुद्धा अर्थसंकल्प मांडलेले आहेत। त्यामुळे स्वतःकडे सत्ता असताना काय करायचं नाही, जे तुम्ही केलं नाही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार करतंय, याच्यामुळं त्यांना पोटदुखी झालेली आहे। आज हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर, हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर समोरच्या बाजूला त्यांचं निश्चितपणानं चेहरे पाहण्यासारखे झाले होते की हे एवढं चांगलं बजेट हे सरकार मांडू शकतं। आणि हे सरकार शेवटी माननीय अजितदादांनी सांगितलं अर्थसंकल्पाचं भाषण समाप्त करताना की याच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची उच्चस्तरीय समिती सुद्धा गठीत केली जाईल आणि या सगळ्या अर्थसंकल्पातली 100% परिपूर्णता केली जाईल, हे सुद्धा सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। डोळ्यासमोर ठेवून हे सगळं बजेट अरे ज्यांना टीकाच करायची आहे, तुमच्या काळात तुमचे हात धरले होते का हे करायला कुणी? ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा ते करू शकले नाहीत आणि या सगळ्या सर्व वर्गांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतनं, राज्याचा विकास करण्याच्या भूमिकेतनं एक धाडसी पाऊल माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं टाकलेलं आहे। हे ज्यांना बघवत नाही आणि